मोठी बातमी हाती येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना आता Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत। पण पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा का असा प्रश्न करत आता विरोधकांनी या निर्णयावर टीका करायला सुरुवात केली आहे। वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी। वैभव, पार्थ पवार यांना अचानक Y+ सुरक्षा का? वैभव सोनवणे यांच्याशी आपण संपर्क साधूयात। पण पार्थ पवार हे गेल्या 2-4 दिवसात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत आणि आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ते सक्रिय होत आहेत। दरम्यान पार्थ पवार यांच्याकडे कोणतीही औपचारिक जबाबदारी नाही। वैभव, पार्थ पवार यांना अचानक Y+ सुरक्षा का देण्यात आली आहे? मिलिंद, सरळ कारण आहे। पार्थ पवार यांचे वडील हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, निर्णय करतात। त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भाने धोरणांवरती जे परिणाम व्हायचे असतात ते होताना दिसतातच आहेत। कुठलंही संविधानिक पद नसताना पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे। पार्थ पवार निवडणुकीचा जरी काळ असला तरी पार्थ पवार हे ना उमेदवार आहेत किंवा इतर कोणी आहेत। सर्वसामान्य उमेदवारांना अनेकांना पोलीस पाहायला सुद्धा जात नाहीत अशी परिस्थिती आहे। शहरात आधीच निवडणुकीच्या कामकाजाचा इतका प्रचंड ताण जो आहे तो पोलिसांवरती, आणि असं असताना कुठलीही संविधानिक जबाबदारी जी आहे ती आधीही नसताना आणि आताही नसताना किंवा कुठलंही पद नसताना त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारला जातो। बरं वैभव, याच्यावर आता विरोधकांपैकी कोणी याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय? कोणी टीका केली? सगळ्याच विरोधी पक्षांकडून याच्यावरती टीका होताना दिसते। महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सुद्धा याच्यावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत प्रशांत जगताप, त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आलेली आहे। या अशा पद्धतीनं ज्यांच्याकडे संविधानिक पद नाही त्यांना कशामुळे Y+ सुरक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा हे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेत। ही सगळी माहिती सोशल मीडियावरती पसरल्यानंतर यावर एक मोठा वादळ जे आहे ते तयार झालेलं आहे की केवळ पार्थ पवार या अजित पवारांचे चिरंजीव आहेत म्हणून ही Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे का, आणि जर ती देण्यात आलेली असेल तर त्याचं कारण काय? त्यांना असा कुठला थ्रेट आहे किंवा त्यांच्याबरोबर अशी कुठली घातपाताची शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्यासोबत Y+ दर्जाचं पोलिसांचं सुरक्षा वर्तुळ असेल असा प्रश्न विचारला जातोय। वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।